नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे व मनाचा मित्रमध्ये. तर आजच्या थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणता विषय घेतलेला आहे. आज आहे सासू सुनेचे वाद. घरात शांतता हवी आहे, पण रोज सासू सुनेची वाद वाढत चालली का? तर आजचा हा व्हिडिओ तुमचं नातं बदलू शकतो. खरा प्रॉब्लेम का असतो? सासूला वाटतं मी इतकी वर्ष घर सांभाळलं, आता मला कोणी समजत नाही. सुनेला वाटतं मी कितीही काहीही केलं तरी मला स्वीकारलं जात नाही. आणि या दोन भावनांच्या मध्ये घराची शांतता हरवते. खरं पाहिलं तर इथं कोणी चुकीचं नसतं, फक्त दोघींचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीत ते होणारे वाद हे विकोपाला जातात, घराची शांतता हरवते. याला सोल्युशन काय? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक घरात, जसं म्हणतात घरोघरी मातीची चुली, त्याप्रमाणे प्रत्येक घरात हा प्रॉब्लेम आहे. सोल्युशन नंबर 1, जिंकण्यापेक्षा नातं जपा. वाद जिंकून काहीच मिळत नाही, पण नातं हरवलं तर सगळंच हरवतं. फक्त जिंकायचे म्हणून वाद घालायचा, माझीच बाजू बरोबर, समोरच्यानंच नमतं घेतलं पाहिजे, हा जो विचार आहे, या विचाराने किंवा अशा वागण्याने नातं हरवलं जातं आणि त्यामुळे सगळंच हरव. सोल्युशन नंबर 2, थोडंसं ऐका, थोडंसं समजा. आपण ऐकतो रिप्लाय देण्यासाठी, समजून घेण्यासाठी नाही. पण जर थोडंसं ऐकलं, रिप्लाय देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी जर ऐकलं, तर हा प्रॉब्लेम आपोआप सुटेल. सोल्युशन नंबर 3, एक्सपेक्टेशन्स क्लिअर ठेवा. म्हणजेच काय, आपल्या अपेक्षा काय आहेत समोरच्या व्यक्तीकडून, तर त्या क्लिअर ठेवा. मनात ठेवलेल्या अपेक्षा कधीही पूर्ण होत नाहीत, ते बोलून दाखवा. ते बोलून दाखवल्या तरच त्याच्यावरती काहीतरी उपाय करता येतो. सोल्युशन नंबर 4, रिस्पेक्ट. हा एक कॉमन लँग्वेज आहे. तुम्ही कितीही वेगळा असला तरी रिस्पेक्ट दिलं की नातं आपोआप सॉफ्ट होतं. एकमेकाला रिस्पेक्ट द्या, एकमेकाच्या कामांना रिस्पेक्ट द्या. सोल्युशन नंबर 5, थोडं सोडून द्या. खूप महत्वाचं. प्रत्येक गोष्ट हे प्रूव्ह करणं गरजेचं नसतं. मी किती बरोबर, माझंच बरोबर, प्रत्येक वेळी प्रूव्ह करणं गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहणं हे सुद्धा खूप असं स्ट्रॉंगेस्ट उत्तर आहे. त्यामुळे सोडून द्यायला शिका. तर हे एक 5 सोल्युशन आहेत जे तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणले तर या प्रकारचे वाद तुम्ही तुमच्या घरामध्ये टाळू शकाल. सासू आणि सून या 2 भूमिका नाहीत, त्या 2 स्त्रिया आहेत. त्यामुळे त्यांचं मन जपा. आज एक निर्णय घ्या, वाद जिंकायचा नाही, नातं जपायचं आहे. एक छोटीशी सुरुवात करा. आज एक गोड शब्द बोला, कदाचित सगळं बदलायला एवढंच पुरेसं असेल. माझ्या बरोबर थोडंसं रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, and I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. विचार करा, जर आज तुम्ही थोडंसं समजून घेतलं नाही तर उद्या तुमचं मूल ह्याच गोष्टी शिकेल आणि ही सायकल कधीच थांबणार नाही. घर जिंकायचं आहे की वाद, हा निर्णय तुमचा आहे. आज एक इगो सोडा आणि एक नातं वाचवा. कारण शेवटी घर तुटायला एक कारण पुरेसं असतं, पण जोडायला एक निर्णय.